नमस्कार मित्रांनो. आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे निर्णयांची एक मालिका असते. काही निर्णय सोपे असतात, काही गोंधळात टाकणारे असतात. पण काही निर्णय असे असतात जे आपली हिंमत, आपली मूल्यव्यवस्था आणि स्वतःवरील विश्वास यांची खरी परीक्षा घेतात. आज मी तुमच्याशी माझ्या आयुष्यातील दोन अतिशय कठीण निर्णयांची गोष्ट शेअर करणार आहे, ज्यांनी माझं संपूर्ण आयुष्य बदललं. निर्णय क्रमांक 1, मन विरुद्ध परिस्थिती. 1983 सालची गोष्ट आहे. मी मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी पूर्ण करून बाहेर पडलो होतो आणि माझी एकाच वेळी दोन ठिकाणी नोकरी करता निवड झाली. एक भाभा अणु संशोधन केंद्र BRC, तिथे सायंटिफिक असिस्टंट पदावर माझी नेमणूक झाली होती, आणि दुसरं स्टेट बँक ग्रुपमध्ये प्रोबेशन ऑफिसर म्हणून. मनापासून मला BRC मध्ये जायचं होतं, कारण तो माझा स्वप्नातला जॉब होता. पण एक मोठा प्रश्न होता. दोन्ही नोकऱ्यांच्या पगारामध्ये 900 रुपयाचा फरक होता आणि 1983 साली ही रक्कम खूप मोठी होती. घरची परिस्थिती, जबाबदाऱ्या आणि वास्तव ह्या सगळ्या गोष्टी पाहता मला मन मारून बँकेची नोकरी स्वीकारावी लागली. तो निर्णय माझ्या संपूर्ण करिअरचा पाय ठरला आणि पुढे मी बँकेतून चीफ मॅनेजर म्हणून रिटायर झालो. कधी कधी आयुष्य आपल्याला आपलं आवडतं ते निवडू देत नाही, तर आपल्याला जे आवश्यक आहे ते निवडायला भाग पाडतं. दुसरा निर्णय आराम विरुद्ध प्रगतीचा आहे. बँकेतून निवृत्त झाल्यानंतर मी कोटक लाईफ इन्शुरन्स मध्ये काम सुरू केलं. अवघ्या 5 वर्षात मी 100 लोकांपेक्षा जास्त मोठी टीम तयार करून मी त्यांच्या एजन्सी असोसिएट मॉडेलमध्ये सर्वोच्च पदावर पोहोचलो. सगळं छान होतं. मान सन्मान, स्थिर उत्पन्न, आरामदायी जीवन. पण काही धोरणात्मक मतभेदांमुळे मला पुन्हा एक कठीण निर्णय घ्यावा लागला. मी कोटक लाईफ सोडली आणि SDFC लाईफ सोबत काम करायला सुरुवात केली ॲज अ एजन्सी पार्टनर. पुन्हा शून्यापासून सुरुवात केली. त्या वयात पुन्हा नव्याने सुरुवात करणं खूप कठीण असतं. लोकांनी प्रश्न विचारले, काहींनी मला सल्ला दिला, रिस्क घेऊ नका. काहींना वाटलं हा खूप चुकीचा निर्णय आहे. पण मला माझ्या अनुभवावर, माझ्या मूल्यांवर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास होता. आणि फक्त 5 महिन्यात आज मी 70 लोकांची टीम उभी केली आणि माझं उत्पन्न सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त वाढलं. जिथे आराम संपतो तिथूनच खरी प्रगती सुरुवात होते. आज मागे वळून पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जेव्हा आपले हेतू प्रामाणिक असतात आणि प्रयत्न मनापासून असतात, तेव्हा आयुष्य आपल्याला साथ देतं, निसर्ग आपल्याला साथ देतो. प्रत्येक कठीण निर्णयासोबत घेऊन येते भीती, अनिश्चितता आणि शंका. पण तोच निर्णय देतो नवी दिशा, नवी ताकद आणि नवी संधी. आज तुम्ही जर जीवनाच्या एखाद्या वळणावर उभे असाल आणि निर्णय घेण्यात गोंधळात असाल, तर एवढंच लक्षात ठेवा की तुमच्या मूल्यांशी सुसंगत निर्णय घ्या. तुमच्या कष्टांवर आणि अनुभवांवर विश्वास ठेवा. पुन्हा नव्याने सुरुवात करायची भीती बाळगू नका, कारण पुन्हा सुरुवात करणं म्हणजे अनेकदा मोठ्या यशाची सुरुवात असते. माझं नाव रमेश भालेराव आहे. ही माझी जीवनयात्रा तुम्हाला प्रेरणा देत असेल तर लाईक जरूर करा आणि शेअर करा, आणि हो, असा कॉमेंट करा. आणि जर तुम्हालाही सेकंड इनिंग करिअरची संधी हवी असेल तर माझ्याशी थेट संपर्क साधा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.